छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुभाष वाघमारे आणि जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल वरियेच्या मुख्याध्यापिका सुनीता वाघमारे यांच्या सेवापूर्ती सन्मान आणि कृतज्ञता समारंभात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला। यावेळी बोलताना ठाकूर म्हणाले की वाघमारे दाम्पत्याने केवळ नोकरी केली नाही तर विद्यार्थ्यांना संस्कार, मूल्ये आणि चांगले जीवन जगण्याची दिशा देण्याचे कार्य आयुष्यभर केले। शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून समाजाभिमुख आणि सुसंस्कारित नागरिक घडवणे हीच खरी शिक्षकांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले। प्राध्यापक डॉक्टर सुभाष वाघमारे यांच्या संशोधक वृत्तीचे कौतुक करताना ते प्रत्येक विषयाच्या मुळाशी जाऊन अभ्यास करणारे व्यासंगी व्यक्तिमत्व असल्याचे ठाकूर यांनी नमूद केले। तसेच आपल्या जीवनावर ते पुस्तक लिहित असून त्यासाठी त्यांनी सखोल संशोधन केले असल्याचेही त्यांनी सांगितले। ज्ञानाचा व्यासंग करणारी ही जोडी समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांचे मार्गदर्शन पुढील पिढीला लाभत राहावे अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे होते। यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के, जे.के. जाधव, विजय कुंभार, नवनाथ जगदाळे, अनिल दाभाडे, प्राचार्य डॉक्टर वंदना नलावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आयुष्य जे आहे त्यांची विचारधारा जी आहे आणि केलेलं काम आहे त्याचा आता इथे एका सेशनमध्ये मोजमाप होणार नाही आणि कुणाचं समाधान झालेलं नाही। ते तुम्ही मोहरा पडले बोलायला असे धावपळ आले त्यांना असं वाटलं मला तुम्ही अडवते की काय अशा प्रकारचं धावपळ अरे आपण करतोय काय पण त्यांची एकट्याची अवस्था नव्हती ती पण कशी झाली किंवा वाचण्यासाठी असे 8-10 लोकांची मला ते झालेलं आहे की नाही मला बोलायची संधी मिळालीच पाहिजे। आणि 30-40 लोक असे आहेत की त्यांना बोलायची इच्छा होती। म्हणजे ह्या दोघांकडे तुम्ही पाहिलं की तुमच्या ध्यानात येईल काही जोडी अशी बनलेली आहे की या जोडीच्या करता सर्वांनी एकत्र येऊन त्यांचं गुणगान गावावं लागेल आणि इतके ते समाजामध्ये मिक्सअप झालेले आहे। समाजामध्ये सर्व काळामध्ये सर्व लोकांच्या मध्ये विविध स्तरावरती म्हणजे त्यामुळंच हे असं प्रत्येकाच्या मनात वाटतं की मला बोलू द्या अशा प्रकारचं। माझा त्यांचा परिचयचा जास्त नव्हता म्हणजे 2-3 वर्षामध्ये त्यांचा माझा जो परिचय आला आणि त्या परिचयामधून मला असं दिसायला लागलं की व्यक्ती फार म्हणजे पदावर तर मोठे आहेतच पण अभ्यास पण आहे। आणि म्हणजे काय झालं त्याने एकदा असं झालं समजलं की माझ्यावरती जे राम बरोबर नावाचं पुस्तक झालं ते मला म्हणजे सर माझ्या मनात अजून काहीतरी आहे ह्या बाबतीत तुमची मगाशी वंशावळचा शब्द आला म्हणजे वंशावळ तुमचे साधारणतः मला सर्व कळायचे आहे। तुमच्या वडिलांचं नाव, आजोबाचं नाव, आजीचं नाव आणखी पुढे जाऊन तर आता पहा हे आपल्या समाजामध्ये बहुजन समाजामध्ये म्हणतो आपल्या समाजामध्ये बहुजन समाजामध्ये आपल्याला आपले वडील आई इतकं आपल्याला फक्त माहीत असतं। मी माझ्या आजीचं नाव माहीत आहे, आजीला पाहिलंय म्हणजे आजोबांचं नाव माहीत आहे त्यांना कधी पाहिलं नाही आणि ते कोण होते कसे होते काय होते मला कल्पनाच नाही पण त्यांच्या वडिलांचं नाव नाही म्हणावं म्हणजे बंधुबा पण म्हणतो का नाही त्यांचं नावही माहीत नाही त्यावेळी 4-5 नाव होतं आणि वडिलांचं आजोबाचं त्याच्या वडिलांची माहिती नाही माहिती आपल्याला तेही माहीत नाही। म्हणजे मी कुठं जगलोय कुठल्या घरात वाढलोय त्याची कल्पना याच्यावर येईल आपल्याला। म्हणजे खरंच ग्रामीण भागामध्ये आपल्याला अशीच अवस्था आहे। अण्णांनी शिक्षण व्यवस्था काढली आधी आपण पोचली म्हणून आपण स्टेजवर उभं राहिलो 2 शब्द बोलू शकतोय नाहीतर मी कुठेतरी व्यक्तीच्या पडावर असतो शेती पण उडली पाण्याखाली किंवा मोलबंदी करतात कामाला
कधी पण पडू दिलं नाही. त्यांनी सांगितलं आता त्याप्रमाणे की त्याच्या आयुष्यामध्ये त्याला सगळं काही मिळत गेलेलं आहे. त्यांनी एकदम चर्चा कुठे केली त्या सरांनी आणून दिलं. काही कॉम्प्युटर पाहिजे, पुस्तक पाहिजे, उपयोग पाहिजे, काय पाहिजे, म्हणजे हे सर्व त्यांना आणून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हा त्यांचा मुलगा पण आणि जपानला असलेला मुलगा हे सर्व अशा प्रकारे तयार झालेले आहेत. त्याचं सगळं कुटुंब आहे ते सुशिक्षित झालेलं आहे आणि सुशिक्षित आणि अजून त्याला म्हणतायत की संस्कारित झालेले आहेत आणि त्याच्यातून जे अशा समाजामध्ये जातात त्यांचं म्हणजे आपल्याला म्हणजे अभ्यास आहे काही प्रमाणात काही जास्त संबंध आला नाही, पण त्यांचा ज्यावेळेस संबंध आला त्यावेळेस हेच लोकसेवी करतात, आपल्या शाळे करतात. म्हणजे आपली शाळेमध्ये काय अडचण आहे मग ते भेटण्याकरता पहिल्यांदा आले. एरवी काय त्यांचा मला संबंध नव्हता की वॉशरूम नाही, म्हणजे वॉशरूमची अडचणी फार मोठी असतात आणि त्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेतला. भेटले मला आणि त्याच्यानंतर धावतो आम्ही महिनाभराच्यातच त्याचं आम्ही कामही केलं. पण शाळेत शिक्षिका म्हणून आहेत ती गोष्ट वेगळी. त्या शाळेच्या बाबतीत अवस्थानंतर मला चेअरमन पण बोलले, अनिल पाटील बोलले की खरंच ती शाळा येणं एकाकी पडलेली आहे. तिथं म्हणजे काही विषय नाही, सुचोई नाही आहे, दुर्लक्ष झालेलं असं आहे. ज्यावेळेस दुर्लक्ष समाजाकडं अण्णा गेले आणि म्हणून दुर्लक्ष झालेला समाज जो आपला आहे तो पुढं आला. तसंच त्या गोष्टीचा प्रत्येकानं हातभार लावला पाहिजे असं मला वाटलं लागलं. आणि वाघमारे साहेबांची वृत्ती अशी आहे की शेवटच्या टोकापर्यंत जायचं. व्यवसाय हा शब्दाचा बाकीचा अर्थ काढू नका, पण आपल्याला शेवटच्या टोकापर्यंत जायचं. आई कुठल्या घरातली होती, तिला शिक्षण होतं का, वडील कुठल्या घरातले, शिक्षण होतं का, त्यांचं काय मनोमोजी करण्याचे प्रकार काय होते, मनोमोजी करायचे प्रकार भरपूर आहेत ना. आपण उद्योग काय केले आहेत का? माणसांनी भरपूर उद्योगी झाला म्हणजे चांगले उद्योग व्हायला पाहिजे ना, त्या उद्योग त्यातून निघायला पाहिजे आहे. तर अशा प्रकारे ह्याला वेळ आहे ते चांगल्या गोष्टी करतात आणि त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. वाघमारे सरांच्याबद्दल मी खाजगीमध्ये खूपच वेळा बोललेलो असेल त्यांच्याशी. आता सार्वजनिक कार्यक्रमात तसं करून चालणार नाही. मी त्यांच्याबद्दल काय बोललो आता ते मोगरा फुलला ते तुम्ही बसले का नाही, फुलला मोगराकडे फुलला तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये वाघमारे सरांचं दंड देऊन त्यांना म्हटलं माझ्याकडे बघा, त्यांच्याकडे पाहू नका म्हणून येतो. कारण त्यांचं खूप अंतरी आणि मनापासून आलेलं होतं. वाघमारे सरांच्याबद्दल ज्या ज्या व्यक्ती बोलल्या मला खूप आश्चर्य वाटला. म्हणजे किती जीवाभावाने बोलला. पण हा स्नेह मिळावा दिवसभरासाठी ठेवला असताना तरी सुद्धा ते ग्रस्त इतक्या वेळेला जात होते तिथं सांगायला आणि तरी त्यांच्या मनात धाकधूक होती. मी प्राणीशास्त्राचा शिक्षक आहे, तर चेहरा वाचत होतो संधी मिळती का नाही मिळती का नाही. जर दिली नसती तर नावडकर माणूस तुमच्या दोघींची खरं होतं की बरं झालं तुम्ही त्यांना सांगून दिलं. अशी भावना असणं आयुष्याच्या या वळणावर वाघमारे सर यातच सर्व काही आहे. मी वेगळी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा खरा सन्मान आहे. नाव पहा कसं आहे ते कर्मेल गौरव पाटील विद्यापीठाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख, भाषा मंडळाचे संचालक आणि नाव पण सुभाष. भाषेचं त्यांनी अत्यंत उत्तम असं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मला त्यांच्या घरी इथं जाण्याचा योग आला. त्यांचं मारण पाहिल्यानंतर त्यांची शालीनता, त्यांचा सोज्वळ स्वभाव, मला त्यांच्याबद्दल तोपर्यंत काही माहिती नव्हतं. म्हणजे ते कुठं काम करतात, काय करतात, काय प्रोफेशन आहे. पण ते पाहिल्यापासून आज कुठल्या तरी एका वक्त्याने त्यांच्याबद्दल जे वाक्य सांगितलं की त्यांच्यासाठी वत्सल हीच एक उपमा आहे. ते कुटुंब वत्सल आहे, विद्यार्थी वत्सल आहेत आणि त्यांचा चेहरा पाहिला की त्या चेहऱ्यावरती सोज्वळता माणसाला काहीतरी सांगून जाते. ही गोष्ट खरी आहे. भाषणामध्ये कोणी सांगितलं की कार्यक्रमामध्ये ऑरा काय आहे, परिस्थिती काय आहे. तर माझं असं मत झालं की मॅडमच्या बद्दल जास्त बोलतो. त्यांचं कार्य तसंच असलं पाहिजे. म्हणजे इथे आलेल्या मुख्याध्यापिका अगोदर बोललेल्या तर वाघमारे
बारकाईने ऐकलं तर मी प्रथम कृतज्ञता व्यक्त करतो ती वाघमारे मॅडमच्यासाठी. आता वाघमारे सरांचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये खरंच तुम्ही हे सुभाष आहे, भाषेवर त्यांचा होल्ड आहे, कमांडच आहे त्यांच्याकडे. पण आयुष्याला एक नीटनेटकेपणा सुद्धा यावं लागतं. त्याचं एक सुंदर असं गीत व्हावं लागतं की जसं त्यांनी गायलं की सुमित जर कशामुळे निर्माण झालेलं असेल त्यांच्या घरामध्ये तर मला असं वाटतं वाघमारे मॅडमच्या मला नेमक्या शब्द सापडत नाही, काही शोषित म्हणणार नाही, पण मला असं वाटतं अतिशय कुटुंब असतं अशा स्वभावामुळे. वाघमारेंच्या स्वभावाबद्दल पोलीस सचिवांनी सांगितलं. मला काही कसा धक्का बसण्याचा संभव नव्हता, कारण मी अशा ठिकाणी येऊन बसलो तोपर्यंत की त्याचा धक्का मला कधी बसला नाही. पण वाघमारे साहेब कामाप्रती 100% डेडिकेटेड होते, 100%. आणि त्यांनी मराठीच्या क्षेत्रामध्ये आता कुलगुरू म्हणून मला तिथे जे काही ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं, तो साऱ्या क्षेत्रामध्ये त्यांचा वावर आहे. त्यांच्याबद्दल त्यांची जी विद्यार्थी बोलली ती केवढी मनापासून बोलले अनेक जणांनी त्यांच्याबद्दल सांगितले. कोणीतरी सांगितलं की त्यांचा परिस्पर्श झाला आणि गोष्ट खरी आहे की त्यांचा परिस्पर्श झाल्यानंतर त्या माणसाच्या आयुष्याचं सोनं होणार नाही असं कसं होईल. आणि अनेकाच्या आयुष्याचं सोनं करण्यामध्ये त्यांचा जो सहभाग आहे यासाठी आज खरं तर आपण एक कृतज्ञता व्यक्त करतो. कारण माझ्या वडिलांचं अक्षर खूप छान होतं, त्यांनी मलाही माझं अक्षर चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न केलेले होते आणि माझ्या विद्यार्थ्यांचं अक्षर चांगलं व्हावं यासाठी मीही प्रयत्नशील होते. त्यामुळे माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं त्यावेळेचं अक्षर हे अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं. त्यांचा त्यांनी सराव करून घेत होते. म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत पोचणं हा माझा मूळ स्वभाव होता. मी विद्यार्थ्यांच्यात रमले, मुख्याध्यापक झाले तरी सुद्धा मी विद्यार्थ्यांतच होते. मी कधी खुर्चीत बसलेले कुणी मला पाहिलेलं नसेल, कारण मी सतत विद्यार्थ्यांच्यात असायचे. 350 विद्यार्थी होते. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव मला माहीत होतं, त्याची पार्श्वभूमी मला माहीत होती, त्याचे आईवडील काय करतात, त्याची परिस्थिती काय आहे, त्याला आपण कसं त्याच्याशी वागलं पाहिजे, त्याच्याशी कसं वर्तन केलं पाहिजे, त्याला काय सपोर्ट हवा आहे, त्याला कुठं वही हवी आहे, त्याला पेन हवे आहे, त्याला दप्तर हवं आहे, या सगळ्या गोष्टी मी त्या करते. आणि आता रिटायर झाले तर पालकांचे फोन मलाच येतात, मॅडम आज सुट्टी आहे का, मॅडम आज मुलगा शाळेत येणार नाही. मी त्यांना वारंवार सांगते की मी आता रिटायर झाली आहे, तरी पण ते मलाच फोन करतायत आजही. हळूहळू त्यांच्या अंगवळणी पडेल आणि ते कालांतरानं माझा फोन यायचा बंद करतील. पण पालकांनी, शिक्षकांनी, माझे सगळे जे सहकारी असतील त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी माझ्या म्हणजे आत्मीयता माझ्याबद्दल निर्माण केली, माझ्यावर प्रेम केलं, त्या सर्वांबद्दल मी आज कृतज्ञता व्यक्त करते. राहिलं माझं कुटुंब, माझी दोन्ही मुलं चांगली आहेत. म्हणजे मी नशिबान स्वतःला समजते की आजच्या काळामध्ये एवढी चांगली मुलं निर्माण होणं तसं सोपं नाही. आम्ही दोघं बाहेर जाणार आहे, पण मुलांच्यावर संस्कार जे होतात ते बघण्यातून होतात. आपण ते फार करतो असं नाही, तर ते आपोआप आपलं अनुकरण करत असतात मुलं. जिथं साक्ष द्यावी लागते तिथं मॅनेजिंग कौन्सिलमध्ये सांगितलं बापूंनी केलेलं आहे. माझे प्राचार्य होते, बापूंच्यासाठी काम करायला पाहिजे आणि बापूंना तिथं आनंद पाहिजे. आणि म्हणून सर साहेब डोळ्यात पाणी येतं. तुमच्यासारखा नैतिक माणूस नसतं तर बापूंना काय नाही मिळतं. 50 वर्षानंतर प्राचार्य होऊन जिवंत झाले, ते मेले तर जमा झाले होते. आणि नैतिक माणसाला वर आणायचं नाही तर काय अनैतिकला आणायचं. अनैतिकता ही रयत शिक्षण संस्थेत चालू द्यायची नाही, याच्या पुढे पण चालू द्यायची नाही. हा माझा विचाराचा मी आहे. पुढच्या काळात तुम्हाला राग येईल कदाचित, पण तुम्ही आमच्या पाठीशी राहिलं पाहिजे. पुढच्या काळामध्ये सुद्धा रयत शिक्षण संस्था ही अण्णांची आहे आणि ती पवित्र नैतिकता राहिली पाहिजे. दुसरा एक भाग असा होतो की तेव्हापासून मी ठरवलं की आता मला तुम्ही सांगा, रयत शिक्षण संस्थेनं परवा आपला 13 जूनला कार्यक्रम झाला, पण माझी अशी अपेक्षा आहे की खरं आपले जे जिथं आता तुम्हाला सांगतो साहेबांची एवढी मी माहिती मिळवली, ते प्रतापगडच्या वाटेवर कुठे गेलते ते सगळं माझ्याकडे. मी आता तुम्हाला काही दिवसांनी आनंद देणार आहे. बीड बेकेची बहीण कुठे आहे ती पण मी शोधतोय. तुम्हाला संशोधक म्हणून काही दिवसांनी मी तुम्हाला खरं आनंद देईन. तुम्हाला असं वाटलं हे वाघमारे काही येळा दिसते, कुठं कुठं कळतंय काय कळत नाही. पण मी तुम्हाला सांगतो साहेब, तुमचं चरित्र
जर यथार्थ चरित्र जर कोण लिहिल तर सुभाष वाघमारे लिहिल, याबद्दल मी विश्वास करतो. यथार्थ मला चापलुशी करू वाटत नाही. कोणी गोड उगच काय म्हणतात ना, साहेब पैसे आहेत म्हणून काय उगच आपला पोतारा मारावा ह्या मताचा मी नाही. मी खऱ्याचा भागीदार आहे, त्यांच्याकडे खरेपण आहे, ते तिथं पण मला दिसलं. म्हणजे ते शरद पवार साहेबांच्या मांडीत आहे, मुख्यमंत्री आमचे जे फडणवीस साहेब आहेत त्यांच्या मांडीत आहे, आणि तीच व्यक्ती आपल्यासारख्या एका शिक्षकाच्या मांडीत आहे, आणि तीच व्यक्ती एका आदिवासी बाई आहे आमची मोखाड्याची, तिची विचारपूस करतोय. तेव्हा ते काळीज आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून की काळीज काळजाला मिळते. आमचा वंश नाही सर, काळीज आहे. तुम्ही आता ह्यांनी वंशाचा उल्लेख केला, ते वंश जाऊ द्या, पण काळीज म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढं नक्की आहे, मी खात्रीनं सांगतो.